महिलांचे लैंगिक शोषण आणि अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी भोंदूबाबा अशोक खरातच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. 5व्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत असलेल्या खरात विरोधात आता ईडीची देखील एंट्री झाली आहे. अशोक खरातचे काही राजकीय नेत्यांसोबतचे संबंध असल्याचे दावे आरोप झाले आहेत. नाशिकमध्ये पॉवरफुल असणाऱ्या अशोक खरातचे आता ठाणे कनेक्शन समोर आलं आहे. या प्रकरणात एका बड्या आणि वादग्रस्त माजी अधिकाऱ्याचं नाव समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पाहुयात याबद्दलची सविस्तर माहिती. नमस्कार, मी जान्हवी जाधव आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र. महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाला आता ठाण्यातून धक्कादायक वळण मिळालं आहे. कथित भोंदू खरात याचं ठाणे कनेक्शन उघड झालं आहे. या प्रकरणात एका बड्या आणि वादग्रस्त माजी अधिकाऱ्याचं नाव समोर आल्याने प्रशासनात आता खळबळ उडाली आहे. अशोक खरातच्या दरबारात ठाण्यातील आणखी किती पांढरपेशे ये जा करत होते याचा छडा लावण्याचं काम गुन्हे शाखेकडून सुरू आहे. या प्रकरणात लवकरच मोठे खुलासे आणि अटकेची शक्यता वर्तवली जात असतानाच आता एका माजी अधिकाऱ्याचं नाव समोर आलंय. अशोक खरात आणि ठाण्यातील वादग्रस्त माजी अधिकारी महेश अहेर यांच्यातील धक्कादायक संबंध आता उघड झाले आहेत. महेश अहेर हा केवळ खरातचा भक्तच नव्हता, तर त्याने ठाणे महानगरपालिकेतील एका महिला कर्मचाऱ्यालाही खरातच्या जाळ्यात ओढल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी ठाण्याच्या कासरवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून ठाणे क्राईम ब्रांच आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार महेश अहेर याने ठाणे महानगरपालिकेतील एका लिपिक महिलेला विश्वासात घेऊन तिला अशोक खरातच्या नाशिक येथील ओकस कार्यालयात नेलं होतं. त्या महिलेची इच्छा नसतानाही महेश अहेर आणि अशोक खरात यांनी संगनमताने पीडित महिलेवरून लिंबू फिरवून जादूटोणा सदृश्य प्रकार केला. इतकंच नव्हे तर तिला जबरदस्तीने मोती हा खडा घालण्यास भाग पाडलं. या प्रकारामुळे पीडित महिलेला मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं. महेश अहेर हा यापूर्वीही अनेक प्रकरणांमुळे वादाच्या भोवऱ्यात राहिला आहे. आता भोंदूबाबाशी असलेल्या त्याच्या आर्थिक आणि आध्यात्मिक संबंधांमुळे खळबळ उडाली आहे. अशोक खरातच्या दरबारात ठाण्याचे आणखी किती पांढरपेशे लोक जात होते याचा शोध आता क्राईम ब्रांच घेत आहे. या प्रकरणाने ठाणे महानगरपालिकेत पुन्हा एकदा महेश अहेर यांच्या कारनाम्यांची चर्चा सुरू झाली असून लवकरच काही मोठ्या अटकेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशोक खरात प्रकरणात आतापर्यंत अनेक मोठमोठी नावे समोर आली आहेत. चौकशीत होत असलेल्या तपासात खरात प्रकरणात आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. तर तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करा.